तो प्रश्न विचारतोय कॅल्क्युलेट पोलार मुवमेंट ऑफ इनर्शिया. पोलार मुवमेंट ऑफ इनर्शियाचा अर्थ असा होतो की आपल्याकडे दोन ॲक्सिस राहतात. समजा कुठली पण आकृती घेतली, आपण घेतली चौकोन घेतली, तर याची आडवी ॲक्सिस जी असते याला बोलतात एक्स एक्स ॲक्सिस आणि उभ्याला बोलतात वाय वाय ॲक्सिस. मग एक्स एक्स ॲक्सिस ही सेंट्रोइडल ॲक्सिस आहे, वाय वाय ॲक्सिस पण सेंट्रोइडल ॲक्सिस आहे. मग आडवी सेंट्रोइडल ॲक्सिस आणि उभी सेंट्रोइडल ॲक्सिस, जर मी आडव्या सेंट्रोइडल ॲक्सिसच्या अबाउट मुवमेंट ऑफ इनर्शिया घेतला असता आय एक्स एक्स भेटला असता. जर मी उभ्यासोबत जर मी मुवमेंट ऑफ इनर्शिया घेतला असता आय वाय वाय भेटला असता. तर या दोघांचं जर का समजा या दोघांची जर का आपण बेरीज करून टाकली तर याला बोलतात आय पोलर. याला बोलतात पोलर मुवमेंट ऑफ इनर्शिया. तो पोलर मुवमेंट ऑफ इनर्शिया काय आहे? ज्या प्लेनच्या दोन सेंट्रोइडल ॲक्सिस आहेत ना आपल्या, तो कुठल्या पण प्लेनच्या दोन सेंट्रोइडल ॲक्सिसच्या अबाउट मुवमेंट ऑफ इनर्शियाची बेरीज आय एक्स एक्स आणि आय वाय वाय यांची बेरीज म्हणजेच काय? आय पोलर झाला. तो कॅल्क्युलेट पोलार मुवमेंट ऑफ इनर्शिया फॉर द स्क्वेअर लॅमिना. लॅमिनारचा अर्थ होतो प्लेन. तुम्हाला काय करायचा, असा स्क्वेअर जेवढी बाजू ही आहे तेवढी बाजू ही काढायची. ठीक आहे. असा एक स्क्वेअर प्लेन आहे. स्क्वेअर प्लेन ऑफ साईड 40 सेंटीमीटर. याची लांबी बघा काय 40 सेंटीमीटर आहे. तो 40 सेंटीमीटर आहे. हा इकडचा पण किती आहे? हा आहे 40 सेंटीमीटर आहे. ठीक आहे. तो 40 सेंटीमीटर आहे. आता आपल्याला म्हणलं आहे पोलार मुवमेंट ऑफ इनर्शिया काढा. जनरली सॉमचे जेवढे पण उदाहरण आहे ना आपण मध्ये करण्याचा प्रयत्न करतो. मग जर हा 40 सेंटीमीटर असेल तर कसं होईल? कारण 1 सेंटीमीटर बरोबर तर 10 होतो. मग 40 × 10 जर केला आपण तर 400 होऊन जाईल. तो 400 इथे पण किती असेल? हे असणार 400 ओके. तो आता आपलं हे झालं ओकेमध्ये. आता बघा, पोलार मुवमेंट ऑफ इनर्शिया काढणं याचा अर्थ आय एक्स एक्स आणि आय वाय वाय काढणं. आणि तुमच्या लक्षात राहायला पाहिजे की स्क्वेअरसाठी आय एक्स एक्स जो असतो तोच आय वाय वाय असतो. काय बोललो मी, तुमच्या लक्षात येते का? की आय एक्स एक्स जो आहे ना, आय एक्स एक्स म्हणजे सेंट्रोइडल ॲक्सिस जो आहे ना एक्स ॲक्सिसच्या अबाउट, हा आय एक्स एक्स इज इक्वल टू आय वाय वाय असतो. ठीक आहे. मग किती असतो बरं का सर तो आय एक्स एक्स इज इक्वल टू आय वाय वाय किती असतो तो? तर तुम्ही एक काम करा ना, आपला फॉर्म्युला असतो BD³/12 तो वापरून टाका. कारण की हॉलो तर नाही आहे, आता प्लेन एकदम सरळ आहे. तो आपण काय करणार, आय एक्स एक्स इज इक्वल टू आय वाय वाय जर आपण काढला तो BD³/12 बोलतो. बी किती दिला आहे? बी म्हणजे आडवा, हा बघा हा बी आहे. तो बी किती दिला आहे? 400. तो 400 इंटू इकडे किती दिला आहे? हा पण 400चा आहे. तो 400/³ करा, तुम्हाला आन्सर भेटून जाईल. बरं किती येईल बघा. तर आपण जर समजा एक सॉल्व करायला गेलो तर हे 400 इंटू 400/³ त्याचं आन्सर जे येणार आहे ते येणार आहे 2.13 × 10⁹ mm⁴. हा काय झाला आपला आय एक्स एक्स आणि आय वाय वाय दोघांची व्हॅल्यू सेम राहते. मग मला सांगा, तुम्हाला आय पोलर जर काढायचा असेल तर आय पोलरचा फॉर्म्युला काय सांगितला आहे? आय एक्स एक्स प्लस आय वाय वाय. पण तुम्हाला माहिती आहे आय एक्स एक्सची किंमत 2.13 × 10⁹ आहे, प्लस आय वाय वायची पण तेवढीच आहे 2.13 × 10⁹ आहे. या दोघांची बेरीज जर करून टाकली तर किती येईल बघा, मी ती करून दाखवतो. 2.13 × 10⁹ प्लस 2.13 × 10⁹ राईट. या पद्धतीने जर आपण याला सॉल्व केलं तर हे येतं 2.13 म्हणजे 4.26. तो 4.26 × 10⁹ mm⁴. हा आपलं उत्तर झालं. तो पोलार मुवमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे दोघं ॲक्सिसच्या अबाउट जे मुवमेंट ऑफ इनर्शिया काढताय त्यांची बेरीज. तुम्हाला माहिती आहे ना, आय एक्स एक्स आय वाय वाय दोघांची व्हॅल्यू सेम राहते. मग दोघांची बेरीज करून टाकली, उत्तर आलं. ओके का?